नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे रब्बी पिकामध्ये ते नुकसान झालेले होते फेब्रुवारी एप्रिल महिन्याच्या दरम्यान अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना आता इथे नुकसान भरपाई वाटप सुरू करण्याची सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदा झाला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, नेमके पाहूया कोणते ते जिल्हे आहे की त्या जिल्ह्यामध्ये येथे नुकसान भरपाई वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यामध्ये बघू शकता चालू वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या 3 महिन्यामध्ये नैसर्गिक संकट ओढवून झालेल्या पीक नुकसानीपोटी शासन स्तरावरून अमरावती विभागातील 2,13,262 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तर यासाठी मित्रांनो 382 कोटी 12 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या संदर्भात 2 ऑगस्ट रोजी पारित झालेल्या शासन निर्णयात नमूद आहे की जानेवारी ते मे 2024 या कालावधीत राज्यभरातील जिल्ह्यामध्ये अवेळी झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले आहे। तर यासाठी महिन्यात अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात 9,644, तर अकोला येथे 11,807, तर यवतमाळ येथे 11,243, तर बुलढाणा येथे 57,240 आणि वाशिम जिल्ह्यातील 8,241 शेतकरी यामुळे बाधित झाले। भरपाईपोटी 141 कोटी 12 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले। तर मित्रांनो, तसेच मार्च ते एप्रिल या महिन्यामध्ये देखील विभागातील 5ही जिल्ह्यामध्ये 1,15,047 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून त्यांच्यासाठी 241 कोटीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। ही रक्कम मित्रांनो येथे 5 ऑगस्टपासून प्रत्यक्षात ही निधी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मित्रांनो येथे सूत्राद्वारे मिळाली आहे। मित्रांनो, असा महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।